इकडनं पण पिशवी, इकडनं छत्री आणि मागे बघा चार आणि आई. हे घेऊन आपल्याला जायचं आहे घरी. सो हे गाइज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज मी सकाळी आलोय डोंगरीला. बघा वातावरण किती सुंदर दिसतंय. मी आलोय हे घ्यायला. हा बैलांना लागतोय चार म्हणून घ्यायला आलेलं. आई कधीचीच आलेली सकाळची म्हणून इथे खूप हा बघा असं होतं म्हणून इथून कट केलं आहे आणि तिथे जमा केलं आहे. हा घेऊन जाऊ आपण. आणि घरी तिथे पण आणलं आहे, तिथे पण कालचं आणलेलं ते तसंच आहे. आणि हा बघा घराच्या बाजूला किती हे लिक्कनसारखं झालेलं आहे, गवत किती उगलेलं आहे बघा. आपण इकडे काकडी लावलेले ते बघू. काकडी नाही, हे आहे दुधी. काहीतरी तिथं होतं, मी इकडे बरं लिक्क नाही त्याच्यामध्ये दिसला नाही म्हणून. तर आपण काकडी बघू किती आहेत झालेले. हा बघा इथे आपण, हे बघा इथे किती गर्दी झालेली आहे ती. अजून लागलेले नाहीत, फुलंच आलेले. हे बघा इकडे फुलंच आलेले आहेत. अजून कधी लागणार काय माहीत नाही, अजून थोडे दिवस थांबावे लागतील. इकडे याच्यामध्ये लावलेले होते, याच्यामध्ये तर दिसत पण आहे. इकडे बघू, इथे बघा. हा बघा इथे, हे बघा फुलं आलेले आहेत हे. आणि बघा तुम्हाला दाखवत आहे, आपण आधी आलेले ना तेव्हा कसं इथे दिसत होतं, म्हणजे जास्त गवत नव्हती काय नाही. आणि आता बघा इथे पण फुलं, इकडे पण फुलं, खूप सुंदर दिसतंय बघा. फुलं किती सुंदर दिसत आहेत ते, एवढं फुलं आहेत. आणि ज्वारी पण खूप मोठे झाले, मी आहे तेवढे मोठे झाले, लवकरच मोठे होतील. आणि तिकडनं आपण बघू. बघा इथे काय काकडी, इकडे तिकडे आम्ही बोलतोय वालूक, इकडे पण आहे. याच्यावरती चढतील ना तेव्हा चांगले होतील, लागतील ते लवकर दिसणार. आणि याच्यामध्ये लिक्कन याच्यामध्ये दिसणार नाही, गवत खूप आहे याच्यामध्ये म्हणून. तर चला आता आपण तिकडे जाऊया आणि तुम्हाला एक मी काहीतरी इथे खास दाखवतोय. गाडी पण मी दुसऱ्यांचीच घेऊन आलोय. हे बघा आज गाडी दुसऱ्यांचीच घेऊन आलोय, आपली घरी आहे. आणि पाहुणे आलेत ना, आपल्या घरी पाहुणे आलेत ना, त्यांची गाडी मी घेऊन आलोय. कारण रस्त्यावरती होती आणि आपली गाडी आत घरामध्ये ठेवलेली म्हणून काढायला कंटाळा आला. ते बघा इथे मी केस कापलेले, अजूनपर्यंत आहेत केस. हे बघा एवढे लांब हे. तर आता आपण तिकडे बघू, तिकडे काकडी फुलं वगैरे आलेत की नाही ते. बघा भात पण आता चांगलं झालंय, थोडं त्याच्यामध्ये ताकद सारखी आलेली आहे बघा. पण यामध्ये इथे थोडं हे वाटतंय कमजोर सारखं. बघा एक काकडीचं वेल वरती चढलं आहे आणि इकडनं आतमध्ये पण आहे. आणि इकडे बघू फुलं आलेत की नाही ते. हे बघा इकडे फुलं वगैरे आलेले आहेत इकडे पण. आणि मी यावर्षी ना एवढे काकडी लावलेत ना, खूपच लावलेले. घरी बी होते, घरी काकडीचे बी होते, तरी पण मी दुकानामधून घेऊन आलेलं आणि मिक्समध्ये लावलेले आहेत खूपच. हे बघा इकडे पण, इकडे चांगलं होईल कारण ज्वारी मोठे होतील ना त्याच्यावरती वेल चढतील आणि त्याच्यावरती लागतील ना ते चांगलं असतात. आणि खाली असतात ना हे
हे लागलं की खाली लागतात ना, मग ते कुहून जातात पूर्ण, कीड लागलं की. आणि ते वरती असतात ते चांगलं असतात, आणि वरती त्यांना तर सरळ असतात, आणि खालती हे कसे पण जास्त मोठे नाही होत. बघा इकडे फुलं वगैरे आलेले आहेत. अजून आपण आतमध्ये बघू. हे बघा एवढं खूपच गर्दीसारखी वाटते. काकडी लागलेली भेटायला पाहिजे होती, खायला वाटते. हाय तिकडे नाही, आपल्याला तिकडे नाही जायचं. हे काढून आपण इकडनंच हे करू. भातामध्ये जातं तर भातामध्ये होईल. हा बघा इकडं वेळ चढले आहेत, इकडनं पण, तिकडे पण आहेत, इकडनं इकडे पण भोवतून. हा बघ तिकडे पण वेल चढलेत, इकडे पण मस्त झालेत थोडं छान. हे बघा उंदराने भात खाल्लेलं ते. आणि ज्वारी पण आता खूप चांगलं झाले. हे बघा इकडे पण वेल वगैरे पूर्ण वरती चढते. आणि खालून बघू आपण, फुलंच आलेत, अजून काकडी लागलेली नाही. इकडे पण बाजूला मला वाटते भातामध्ये गेलेले. हे बघा हे रस्त्याच्या कडेला आहेत ना, इथे राहतील की नाही ते माहिती नाही, कारण रोजच इकडनं जातात येतात बैल घेऊन चारायला तिकडे डोंगरीला आतमध्ये, म्हणून इथे राहतील की नाही ते माहिती नाही. कारण दिसला ना की लगेच गायब. आजचं ते राहतील असं मला वाटतं, पण इकडे खुल्या जागेवर आहेत ना, हे राहतील की नाही ते माहिती. आणि याच्यामध्ये ना मला समजत नाही, मी विकत आणलेले ते कोणते आहेत आणि घरचे होते ते कोणते आहेत. ते जे असतील ते आपल्याला फक्त खायचे, काकडी खायची. आणि हे चवली, हे बघा हा वेल चवलीच आहे. तर होतील ते नंतर, तुम्हाला लागतील ना तर दाखवतो. अजून लागलीत नाही, आणि काकडी पण नाही लागलेत, फुलंच आलेले आहेत. आणि हा बोलतोय, याला बोलतोय कुरडा. हा वाला आहेत. हा भाजी करून खायचं, फ्राय करून खायचं. जंगली औषध म्हणजे जंगली रानभाजी आहे ही. आणि हा इथं आहे ना, हा शिरीतोडा हाय, याला फुलं येतात ते आपल्याला खायचं. फुलाच्या आतमध्ये असं अजून लागलेत नाही. आणि तुम्हाला मी जादू एक दाखवतोय, हा पण होतील की ना, अजून लहानच वाटते मला. हे ना ते हा नाही होत, अजून लहानच आहेत. पण परत दाखवतो, तिकडेच जाऊ आपण. याच्यामध्ये ज्वारी थोडे लहानच आहेत, याच्यामध्ये खूप मोठे झाले. हा लेट भात पेरणी केलेली, तरी पण खूप मोठे झाले. आणि इथे बघा याच्यामध्ये आपण भात लावलेलं ते, आणि याच्यामध्ये बघा आपण उडीद पेरणी केलेली. बघा किती झालेत उडीद, इथून पूर्ण दिसत असेल तुम्हाला, एवढी पेरणी केलेली आपण. ते हे पण झालेत खूप. जे आपण इकडे पेरणी केलेली, लावलेलं भात वगैरे ते चांगलं झालेलं आहे. इकडे चवली मारली वाटते, बघा वेल कोंबलाय. इकडे पण एक काकडीचा वेल आहे, काजूवरती चढेल. आणि दुसरा ओरा आहे ते.
इकडे खतं वगैरे पेरणी झालेली आहे. आता आपण निघूया. आई आणि मी हे घेऊन चार बैलांसाठी घेऊन जावं लागेल घरी. आणि पाहुणे पण आले म्हणून घ्यायला आलेलो आईला. तर खूप दिवसानंतर इकडे आलं आहे, तर पूर्ण चांगलं आहे. अजून आपण येऊ. तर हे बघा काय, इकडनं पण पिशवी, इकडनं छत्री आणि मागे बघा चार आणि आई. हे घेऊन आपल्याला जायचं आहे घरी. बघू. आणि रस्ता कसा आहे तुम्हाला तर माहिती, पूर्ण दगडी. जाऊन बघू जाता येतं की नाही. तर गाईज हा व्हिडिओ इथेच आपण एंड करूया. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच मला सपोर्ट करत राहा. बाय.